परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आजचा अखेरचा दिवस। भाजपकडून परिषदेसाठी 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा। महायुती, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढणार। एनसीपीकडून रायगडसाठी आता अनिकेत तटकरे, पुण्यासाठी विक्रम काकडे उमेदवार। रायगडच्या जागेवरून महायुतीमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। महाविकास आघाडीमध्ये अजून तर 2 जागांवर अद्यापही तिढा आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, मात्र अद्यापही काही ठिकाणी तिढा कायम दिसतोय, काय अपडेट? नक्कीच खरं तर महायुतीमध्ये या सगळ्या 17 जागांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात अंतिम जागा वाटप जे आहे ते झालेले असल्याचं चित्र जे आहे ते आता स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। भाजपकडनं काल रात्री उशिरा खरं तर 11 जणांची उमेदवारी यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामध्ये अनेक उमेदवार जे आहेत ते समोर अनेक उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर झालेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 2 जागा ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी विधान परिषदेच्या गेलेल्या आहेत। त्यापैकी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेवरतून खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जी आहे ती जवळपास निश्चित झाल्या असल्याचं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे पुण्याची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात गेलेली आहे आणि त्या ठिकाणी विक्रम काकडे, जे संजय काकडे भाजपचे नेते आहेत, त्यांचे पुत्र विक्रम काकडे यांना खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं स्थानिक स्वराज्य संस्थेची पुण्याची जागा जी आहे ती देण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। तर शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला 4 जागा गेलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यापैकी ठाणे असेल, नाशिक असेल, यवतमाळ असेल, परभणी, हिंगोली असेल, या 4 जागांवरती खरं तर शिंदेची शिवसेना जी आहे ती आपला उमेदवार जो आहे तो देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर दुसरीकडे महाविकास आघाडी देखील या संपूर्ण निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरली आणि सर्वच जागा ज्या आहेत त्या लढवताना आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडीकडे जवळपास 16 उमेदवार जे आहेत ते आतापर्यंत निश्चित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 1-2 जागा ज्या आहेत त्यावरती अजून देखील महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा। त्यामुळे आज कोण अपक्ष उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की ही सगळी निवडणूक जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींच्या मतदानानंतर ही संपूर्ण निवडणूक होताना पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये कोण अपक्ष फॉर्म भरतंय किंवा महायुतीमधनं कुणी बंडखोरी करतंय का किंवा महाविकास आघाडीकडनं कुणी बंडखोरी करतंय का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। भाजपकडून विधान परिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। चंद्रपूरमधून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे। भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अरुण लखानी, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अविनाश ब्राह्मणकर, भंडारा गोंदिया, प्रवीण पोटे पाटील, अमरावती, धैर्यशील कदम, सांगली सातारा, राजेंद्र राऊत, सोलापूर, प्राजक्त तनपुरे, अहिल्यानगर, सुहास शिरसाट, संभाजीनगर, जालना, अमर राजूरकर, नांदेड, बसवराज पाटील, धाराशिव, लातूर, बीड, नंदकिशोर महाजन, जळगाव, राजीव पोद्दार, नागपूर पोटनिवडणूक। महत्त्वाची बातमी, भाजपकडून विधान परिषदेच्या जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अमरावती आणि चंद्रपूर या ठिकाणचा देखील तिढा सुटलेला आहे। भंडारा गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। पक्षाचं काम मी करत आलेलो आहे भरपूर वर्षापासून। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित भाई शाह, महाराष्ट्रातील नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आहे आणि मला असं वाटते की लोकांना सुद्धा याची जाणीव आहे आणि आता हे समोर इलेक्शन आहे त्याला सामोरं जाऊ। आता आज फॉर्म भरल्यानंतर कॅम्पेन सुरू करू आणि माझा जो अनुभव आहे पाण्याच्या क्षेत्रातला त्याचा आपण कसं उपयोग करून पाण्याचं दुर्भिक्ष्य कसं आपण ॲड्रेस करता येईल याच्यावर माझं लक्ष राहील।